महाराष्ट्रात थांबला म्हणजे इन्फ्रामॅन म्हणून जाहिराती बघितल्या आम्ही, क्रेडिट वॉर आम्ही बघितली. ज्यावेळी हा रस्ता झाला, सुरुवात झाली, त्याच्यावरचा क्रेडिट वॉर अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. आता मला वाटते ज्या वेळी हा क्रेडिट वॉर घेणाऱ्यांनी आता या घटनांचं देखील क्रेडिट घ्यावं अशी आमची अपेक्षा असणार. ऑरेंज अलर्ट होता, सर्वांना माहीत होतं. तुम्ही प्रशासन म्हणून, सरकार म्हणून लोकांना आधीच सांगायला पाहिजे होतं की या रस्त्यावरची परिस्थिती काय असणार आहे. दरड जिथं कोसळू शकते अशा भागामध्ये जेसीबी ठेवणं किंवा साहित्य तिथं ठेवणं याची तयारी सरकारने केली होती का ही शंका आहे. आणि म्हणून मला वाटते हे टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स आहे. आलेल्या संकटाला मुकाबला देण्याची क्षमता या सरकारमध्ये नाही आहे, हे प्रामुख्यानं या घटनांवर सिद्ध झालेलं आहे. ऑरेंज अलर्ट होता, कालच लोकांना सांगायचं होतं मुंबई पुणे रस्त्यावर प्रवास करताना काय उपाययोजना कराव्यात किंवा कशा पद्धतीनं करावा नाही करावा हे सांगणं गरजेचं या ठिकाणी होतं. परंतु कुठलाही या ठिकाणचं नियोजन नाही. अनेकदा हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ट्रॅफिक जॅम ऍक्सिडेंटमुळं रखडलेला आहे. अशा आपत्तीच्या परिस्थितीमध्ये तिथं पब्लिक ॲड्रेस सिस्टीम्स, लोकांना नेमकं काय चाललंय याची कुठलीही माहिती त्या ठिकाणी मिळत नाहीये. आणि म्हणून मी म्हटलं तसं हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स आहे. या सगळ्या गोष्टी दरम्यान साधारणतः जिथे घाटमाती आहे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बंद होतो, याच्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होताना दिसतो. कारण की एक तर रेल्वे बंद आहे, रस्ते बंद आहे आणि सिच्युएशन अजून वाईट होईल असं सुद्धा डिझास्टर कंट्रोल मिनिस्टर गिरीश महाजन सांगताय. प्रशासन प्रिपेअर नाही राहिलं त्या गोष्टी. नाही, तेच मी म्हणतोय की तुम्हाला ऑरेंज अलर्ट होता, आता मंत्री महोदय म्हणतात की अजून सिच्युएशन डिट्रॉइट खराब होणार आहे. अशा वेळी मग तुम्ही लोकांना सांगा ना की ह्या गोष्टीत पावसाचा प्रचंड या ठिकाणी प्रमाणात पाऊस पडणार आहे, ही काळजी घ्यावी. त्यासाठी काही निर्बंध करता आले तर त्या ठिकाणी करावेत. शाळा बंद करण्याचा निर्णय आपण घेतलेलाच आहे का, तर त्या मुलांना या ठिकाणी गैरसोय होऊ नये. तशाच पद्धतीनं तुम्ही ताबडतोब या ठिकाणी रिअल टाईममध्ये काही गोष्टी सरकारनं लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्या दुर्दैवानं या ठिकाणी होताना दिसत नाही आहेत. आणि म्हणून मी म्हटलं तसं फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स आणि दुर्लक्षपणा, संवेदना संपलेलं सरकार आहे, संवेदनहीन सरकार आहे. आणि म्हणूनच मॅनहोलमध्ये मृत्यू होतोय, इमारती मुंबईमध्ये पडतायत. मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरचा लोड आता बांधकामामुळे एवढा झालेला आहे की आता ते घेऊ शकत नाही अशी अवस्था मुंबईची देखील या ठिकाणी झाली. अधिवेशन चालवावं का? कारण ग्रामीण भागातले आमदार मंत्री पोहोचणार नाहीत. बऱ्याच ठिकाणी रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग बंद आहेत. मला वाटते पुण्याला येणाऱ्या, मुंबईला येणाऱ्या बऱ्याचशा रेल्वे आता बंद आहेत. आम्ही देखील काल रात्री कोल्हापुरातून आलो, आम्हाला साधारणपणे 1-2 वाजले. विमान सुद्धा 3-4 तास लेट त्या ठिकाणी आलं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मला वाटते सरकारनं या कंट्रोल रूमच्या माध्यमातून नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडतंय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आज फक्त आमदारांचा विषय नाही अधिवेशनामध्ये, आज अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत, स्टाफ पोहोचू शकलेले नाही, अशी अवस्था साधारणपणे अधिवेशनाची आहे. त्यामुळे सरकारनं याबाबतीत निर्णय घ्यावा. परंतु निर्णय घेण्यापूर्वी आजचं बंद करायचा निर्णय घेणार असतील त्याच्या आधी किमान सरकारनं निवेदन करावं की तुमच्या उपाययोजना काय. तुम्ही सरकार म्हणून या राज्यातल्या जनतेला दिलासा या पावसाच्या आपत्तीमध्ये कसा देणार आहोत, किमान हे सरकारनं निवेदन करावं, सांगावं किती मृत्यू झालेत, मुंबई पुणे हायवे पुन्हा कधी चालू होणार आहे, कशा पद्धतीनं नियोजन या ठिकाणी होणार, किमान सरकारनं निवेदन करावं अशी आमची अपेक्षा असणार. प्रायोरिटी आमदार फोडणे, खासदार फोडणे, नगरसेवक फोडणे ही प्रायोरिटी आहे. महाराष्ट्राचं हित किंवा महाराष्ट्राची जनता ही प्रायोरिटी नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडतात. संभाजीनगरमध्ये एमपीएससीचा मोर्चा आहे, त्याबद्दल गेल्या महिन्यापासून एमपीएससीनं परीक्षा सीबीटी पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा विरोध आम्ही सगळेजणच करतोय. सभागृहामध्ये देखील आम्ही विरोध केला. आता एमपीएससीचा मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व घटकांच्या वतीनं या ठिकाणी केला जातो.
मुळात ज्या चौकामध्ये परवानगी मिळायला पाहिजे होती सरकारनं तिथं परवानगी न देण्याचं धोरण त्या ठिकाणी स्वीकारलं, म्हणजे सरकारला धास्ती आहे. मुद्दा योग्य आहे याची जाणीव असल्यामुळे सरकारला धास्ती आहे. मोठ्या संख्येनं जे एमपीएससी धारक विद्यार्थी आज रस्त्यावर उतरत असतील, जे सरकारमधलं करिअर करण्याच्या उद्देशानं अभ्यास करतायत, त्यांच्यावर हा अन्याय आहे आणि म्हणून सरकारनं अजून फेरविचार या सीबीटीचा करावा अशी आमची अपेक्षा आहे. सर, बारिश हो रही है कई दिनों से मुंबई में, कहीं मैनहोल गिरने से, पेड़ गिरने से, बिल्डिंग गिरने से लोग मर रहे हैं. इंफ्रास्ट्रक्चर को लेकर सवाल उठाया जा रहा है, जिस तरह से मिसिंग लिंक का हुआ. कहा जा रहा है कि जो इंफ्रा मैन था वो डिजास्टर मैन हो गया, आप लोगों की तरफ से कहा जा रहा है. नहीं, हम वही कह रहे हैं कि जब कोई प्रोजेक्ट का उद्घाटन होता है तो दो तीनों पार्टियों में एक लड़ाई शुरू होती है. इसके पीछे हम हैं, इंफ्रामैन हम हैं. तो अभी मैं वही पार्टीज को कहना चाहता हूं, अभी बताइए इंफ्रामैन किस इंफ्रामैन की जिम्मेदारी आज है. मिसिंग लिंक शुरू हो गया लेकिन पूरा महाराष्ट्र रुक गया. ऐसी अवस्था हमारी मुंबई पुणे जैसे ऐतिहासिक रोड पे. तो इनकी प्रायोरिटी इंफ्रास्ट्रक्चर पे नहीं है, इनकी प्रायोरिटी विधायकों को तोड़ना, एमपीज को तोड़ना, कारपोरेटर्स को तोड़ना. इनकी प्रायोरिटी महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र इनकी प्रायोरिटी नहीं है. यही इस सब घटनाओं से सिद्ध होता है. पेड़ गिर रहे हैं और काफी लोग 3-4 दिन 12 के आसपास मर गए हैं पेड़ गिरने से, मैनहोल से. नहीं, ये गवर्नेंस फेल्योर है. बारिश मुंबई के लिए नई नहीं है. मुंबई और महाराष्ट्र हर साल बारिश आती है, ऑरेंज अलर्ट्स आते हैं. जब आपको आईएमडी बताती है कि इतनी बारिश होने वाली, तो आपने उसके लिए क्या पर्याय उपाय योजनाएं किए, इसके लिए आपने क्या क्या जिम्मेदारी ली. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो या गवर्नमेंट हो, उन्होंने कुछ जिम्मेदारी नहीं ली है. दिस इज फेलियर ऑफ गवर्नेंस. अभी असेंबली में भी देखा जा रहा है कि स्टाफ नहीं आया है, रेलवे रुकी हुई है, बारिश का पानी भर चुका है. नहीं, मुंबई काफी हद तक लोकल ट्रेन्स पे इसका परिणाम हुआ है. आज विधायक भी कितने आएंगे इसके ऊपर साशंकता है, और आज लोग भी स्टाफ कितने आएंगे इसके ऊपर साशंकता है. अगर सरकार आज का दिन का अधिवेशन खत्म करने का मतलब आज के लिए स्थगित करने का निर्णय लेती है, तो हम सरकार से विनती करते हैं कि कम से कम स्थगित करने से पहले बारिश की वजह से जो दिक्कतें लोगों को आ रही, इसके ऊपर सरकार की क्या भूमिका है, क्या उपाय योजना होने वाले, कम से कम इसका निवेदन सरकार की तरफ से आज आए, यही हमारी अपेक्षा है. राम मंदिर डोनेशन को लेकर कल उद्धव ठाकरे ने वो प्रोटेस्ट किया, प्रदर्शन किया हनुमान मंदिर में जाके. क्या कांग्रेस की क्या? नहीं, कांग्रेस ने तो ये मुद्दा उठाया हुआ है. राम के नाम पे जो हुआ है उसका निषेध तो हमने किया है, लेकिन भाजपा के लोग आके खुल के आज कुछ बात नहीं कर रहे. आज जिन्होंने फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पे 2-3 साल से जो ट्वीट्स किए, फेसबुक, इंस्टाग्राम पे पोस्ट किए, मुझे उनको पूछना है कि आज आपके ट्वीट्स और फेसबुक के पोस्ट क्यों हमको नहीं दिखाई दे रहे. आज जो घटना घड़ी हुई है उसके ऊपर आप बोल क्यों नहीं रहे. जो गलत घटना हुई है उसके ऊपर कम से कम बात कीजिए, उसका निषेध कीजिए. हम तो निषेध करेंगे क्योंकि राम के नाम पे आपने पूरे देश में चंदा इकट्ठा किया, और आज जो परिस्थिति है वही मंदिर लूटने का काम वहां के ट्रस्टीज और वहां के लोग कर रहे हैं, और वो भाजपा से निगड़ित है. ये पूरा सत्य पूरी दुनिया और पूरा देश और देश के लोग जानते हैं. चलो. नाही, मला वाटतं ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 56% कमिशन द्यावं लागतं हे महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांनी अधिवेशन घेऊन सांगितलेलं. 56% कमिशन सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा असणार, हेच मिळणार आहे. त्यामुळं हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स आहे. परंतु भ्रष्टाचाराचा टोक किती गाठलेला या सरकारनं हे यातून या ठिकाणी दर्जेदार काम न करून या ठिकाणी सिद्ध केलेलं असं म्हणायला हरकत नाही.